नमस्कार मित्रांनो, आजचा पूर्ण प्लॅन झालेला आहे. ऍक्च्युअली तुम्हाला समजलं असेल. तर आता डायरेक्टली आम्ही जाणार आहे नाश्ता करायला. नाश्ता करून आम्ही गाडी घेऊन डायरेक्ट निघणार आहे महाबळेश्वरसाठी. पुढचा त्यामध्ये काय प्लॅन असेल तर तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये समजून येईल. त्यासाठी भेटूया नंतर. फायनली आम्ही महाबळेश्वरसाठी निघालोय. 2 ते 2.5 तासाचा रूट आहे. पुढे आल्यावर 30 ते 35 मिनिटं टोल नाक्यावरच गेली. गर्दी बघू शकता तुम्ही. घाट चालू झाल्यानंतर क्लायमेटमध्ये लगेच बदल दिसून आला. थंडगार वातावरण, निसर्गाकडे बघून टाइम कसा निघून जात होता समजत नव्हते. फायनली महाबळेश्वरला पोहोचलेला आहे. रूम तर ताब्यात दिलेला आहे त्यांनी. अजून रिलेटिव्ह साठी रूम साईडला ठेवलेले आहेत. खूप जमलोय. 2 तासाचा प्रवास आणि ट्रॅफिक टाकून गेलेलो आहे. आता पहिले तर फ्रेश होऊन घेतो. साईडला हॉटेल आहे त्यांचं. व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे. जेवून घेतल्यानंतर मग नंतरचा प्लॅन कसा करता येईल ते नवरा बायको नंतर डिस्कस करू. भेटूयात नंतरच्या प्रवासाला. जेवण झाल्यानंतर आम्ही जिथे फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचे आहे ते कॉटेज पाहून आलो. कॉटेज खूप छान होते. जर तुम्हाला सुद्धा ॲड्रेस हवा असेल तर कमेंटमध्ये ॲड्रेस टाईप करा. मी डिटेल्स शेअर करतो. नंतर सगळे तयारीला लागले. या कॉटेजमध्ये रात्रीचा क्लायमेट, तिथलं वातावरण तुम्ही तर बघू शकता. फोटो कुठे चांगले येतील याची धडपड चालू होती. यार तेरी कहानी में हो जिक्र मेरा, कहीं तेरी खामोशी में हो फिक्र मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा. ओ माही 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 ओ माही, तेरी वफा पे हक हुआ तेरा. ओ माही माही रे ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही, तो मैं कयामत तक हुआ तेरा. तो मैं कयामत तक हुआ तेरा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल तर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेली आहे. तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये मागे. आणि आता आम्ही चाललोय महाबळेश्वर फिरायला. त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट कव्हर करता येईल ते पहिले बघू, कारण की टाइम खूप कमी आहे. उद्या ऑफिसला जायचं सगळ्यांना. ठीक आहे, भेटू. मॅप बघून ठरवलं कोणते पॉईंट्स कव्हर करता येतील. एकूण तिथे 12 पॉईंट्स होते. त्यावरील पहिला पॉईंटवर आम्ही आलो, तो म्हणजे केट्स पॉईंट. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज.
केला शृंगार आज गातलं या साथ दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली चालत साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी साथ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी. तिथून निघालो आम्ही सेकंड पॉइंट साठी. महाबळेश्वर मध्ये जर पॉइंट्स फिरायचे असतील तर तुम्हाला एंट्री पासेस घ्यावे लागतात. तिकीट काढून झाल्यानंतर आम्ही आलोय मंदिरात. दर्शनासाठी गर्दी चालूच होती. तिथून थोडे पुढे आले की इथे कॅमेरा अलाउड नव्हता. तरी 2-3 शॉट कसे मिळतील याचा प्रयत्न चालूच होता. लोक हे पाणी त्यांच्या पाण्याच्या बाटलीत भरू शकतात. इलिस्टन ब्रिटिश हे भारतातील गव्हर्नर व इतिहासकार होते. यांच्या नावावरूनच या पॉइंटला इलिस्टन पॉइंट हे नाव देण्यात आले. नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबईचे गव्हर्नर झाले. मेरजोरी पॉइंट या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे या पॉइंटवरून तुम्ही व्हॅली व्ह्यू डिफरंट अँगलनी बघू शकता. कॅसल रॉक पॉइंट हे डोंगरावरील ठिकाण आहे जे आजूबाजूच्या दरी आणि शिखरांचे विहंगम दृश्य देते. हंटिंग पॉइंट हे महाबळेश्वर मधील लॉंगेस्ट पॉइंट आहे. कुठला पॉइंट दाखवला तुम्ही? तुम्हाला आता मी हंटिंग पॉइंट दाखवलेला आहे आणि 10,000 रुपये तुम्ही मला कॅश द्यायची. मी तुम्हाला पुढचे 5 पॉइंट आहेत. प्रत्येक पॉइंटचे फक्त 10 रुपये घेईन आणि इको पॉइंट आहे पुढचा तो तुम्हाला दाखवून तिथं तुम्ही आवाज द्यायचा. तुमचा एक आवाज 3 वेळा येणार आणि 4 वेळा आला तर 3च वेळा येतो. 3 वेळा येतो. तिथून पुढे आल्यावर तुम्हाला टायगर स्प्रिंग पॉइंट दिसेल. टायगर स्प्रिंग पॉइंट हे नैसर्गिकरित्या सावित्री नदीजवळ स्थित थर्मल स्प्रिंग आहे. येथे शुद्ध व नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. पाण्याचा आवाज येतोय. सगळे पॉइंट फिरून खूप भूक लागली होती. तिथून आलो आम्ही वेण्णा लेक पॉइंटला. प्रत्येकाने घोड्यासोबत फोटो काढण्याचे धाडस चालू होते.
लेक पॉईंटवर आल्यावर गर्दी पाहून तर तुम्ही जर वेण्णा लेकवर जाणार असाल तर पॉकेटमध्ये कॅश कॅरी करा, कारण की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तिथे अवेलेबल नाही आहे आणि तिकीट काउंटरसाठी खूप गर्दी अवेलेबल असते. तिकीट्स काढून झाल्यानंतर त्यामध्ये जेवण करण्यासाठी आम्ही थांबलो आई या हॉटेलला. हायवेजवळच हॉटेल आहे, इथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.